खाटरटोन या गावामध्ये एक अनुसूचित जाती समाजाची एक महिला त्या ठिकाणी विद्यमान सरपंच आहे। त्या सरपंचाच्या विरोधामध्ये गावातील उपसरपंच आणि काही सदस्य आणि गावातील जी जातीवादी मंडळी आहे, जे पॅनल प्रमुख आहेत, त्यांनी या सरपंचांची या 2.5 ते 3 वर्षामध्ये सही सुद्धा घेतली नाही आणि 1,12,00,000 रुपये असा बोगस निधी शासनाचं उचलायचं काम या गावातील पॅनल प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्यांनी लाटण्याचा डाव, ग्रामसेवक रोजगार यांनी लाटण्याचा डाव केला। मात्र या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना या ठिकाणी सक्षम बनवण्यासाठी जे आरक्षणाचा संविधानामध्ये जो मुद्दा टाकला, त्या संदर्भामध्ये आज महिला देशाच्या राष्ट्रपतीपासून ती स्थानिकच्या ग्रामपंचायत पर्यंत आज सरपंच होण्याचं हे महान कार्य जर कुणी केलं असेल ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि म्हणून हे जे जातीवादी आहेत आणि यांना जे बाबासाहेबांनी केलेलं, यांना जे खुपतं ह्यांच्या डोळ्यामध्ये, एक अनुसूचित जाती जमातीची महिला त्या ठिकाणी सरपंच झाली हे त्यांना दिखवत नाही। म्हणून त्या गावामध्ये या विद्यमान सरपंचाच्या विरोधामध्ये गावातील पॅनल प्रमुख, त्या ठिकाणी सदस्य असतील, ग्रामसेवक रोजगार असेल आणि ग्रामसेवक असेल, यांनी यांच्या विरोधामध्ये अविश्वासीय ठराव घेतलेला आहे। आणि थोडक्यात परिस्थिती काय आहे हे या ठिकाणी आपण जे विद्यमान सरपंच आहेत खाटरटोनचे त्यांच्या तोंडून आहे, काय विषय एकंदरीत सांगा। गावामध्ये जसं निवडून आलेला तेव्हापासून 1.5 वर्ष माझ्यासोबत त्यांनी व्यवस्थित कारभार केला। ज्यावेळेस मला चुकीचे कामं करता येते कमला आल्याच्या नंतर त्यांनी माझ्यासोबत विरोध करायला चालू केला आणि त्याच्यानंतर मी त्यांच्या विरोधामध्ये अर्ज दाखल केले। माझी दखल कुठेही घेतली नाही, व्हिडिओ नाही। परत ग्रामसेवक 18 वर्ष झालं एका गावामध्ये काम करतो आणि हे सगळं उघडकीस आल्याच्या नंतर मी व्हिडिओला सांगितल्याच्या नंतर त्यांनी दखल न घेता मलाच काढून टाकण्यासाठी ठराव पास केला आणि ग्रामसेवक आहेत त्यांना सहकार्य करायचं काम केलेलं आहे, म्हणून अविश्वास ठराव माझ्यावर पारित केला आहे। घडलेली एकंदरीत घटना खाटरटोन तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड येथील आहे। या विद्यमान सरपंच ज्ञानेश्वरी कोंबले आहेत, यांच्या संदर्भामध्ये हे गावातील राजकारण्यांनी केलेलं कट कारस्थान आहे, याचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेना यांच्या पाठीशी शेवटपर्यंत ठामपणे उभा आहे असं सुद्धा मी या लाईव्हच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर करतो। आणि ज्यांनी अविश्वासीय ठराव करण्यासाठी त्यांनी गावात मिटिंगा घेतल्या, यांच्या सर्वांवर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत 420 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत। आणि या 1,12,00,000 ज्यांनी पैसे उचलण्याचा घाट घातलाय, माननीय आयुक्त नरेगा नागपूर यांना मी विनंती करतो की बीड जिल्ह्यामध्ये नरेगाचे जे कामं असतील ती पूर्णपणे कागदपत्रे दाखवून बोगस उचलण्याचं काम केलेलं आहे, त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत। तर मी त्यांना विनंती करतो, उच्चस्तरीय चौकशी नेमून बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या बोगस कामाचा जो उचललेला निधी आहे, तो निधी या उचलणाऱ्यांच्या शेतीवर, यांच्या घरावर, यांच्यावर बोजा टाकून व्याजासहित वसूल करण्यात यावं आणि यांना 420च्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात यावं असं सुद्धा माननीय नागपूर आयुक्त नरगे यांना मी विनंती करतोय। आणि हा प्रकरण आता ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या हातामध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याचा दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय राहणार नाही। आज न्यायालयीन लढाईसाठी आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत। न्यायालयीन लढाई चालू झालेली आहे, याच्यामध्ये आम्ही कुठेही मागे सरणार नाही। आणि ज्यांनी या विद्यमान सरपंचासोबत असं अविश्वासीय ठराव घेऊन त्यांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक गोष्टीचं नुकसान केलेलं आहे, त्यांच्यावर सुद्धा अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी बोलतोय। जय भीम।